पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी जरा चोंडक प्रशाला बाळे तालुका उत्तर सोलापूर येथे यशस्वीरित्या करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 9 तालुके सहभागी झाले होते। वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी अण्णाराव येलगुंडे तालुका दक्षिण सोलापूर, द्वितीय क्रमांक सुप्रिया सुनील गुंड तालुका उत्तर सोलापूर आणि तृतीय क्रमांक आरती शिवाजी चव्हाण तालुका मोहोळ यांना मिळाला। निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राजवीर अंकुश ठाकरे तालुका मोहोळ, द्वितीय क्रमांक आयशा अतुल तांबोळी तालुका माढा आणि तृतीय क्रमांक सनुश्री तानाजी गेजगे तालुका माळशिरस यांना मिळाले। कार्यक्रमात मुख्यालय शिक्षण विस्ताराधिकारी गोदावरी राठोड, शिक्षण विस्ताराधिकारी स्वाती स्वामी, टेंभुर्णी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी फिरोज मणेरी, बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे उपस्थित होते। कार्यक्रमात गोदावरी राठोड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की अहिल्यादेवींच्या आदर्शातून विद्यार्थ्यांनी समाजसेवा आणि शिक्षण यामध्ये संतुलन राखावे। स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपला आत्मविश्वास वाढवण्याची संधी साधली आहे। स्वाती मॅडम यांनी वक्तृत्व आणि लेखन या माध्यमातून विचार व्यक्त करण्याची क्षमता महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांनी शालेय आणि वैयक्तिक जीवनात सदैव एकनिष्ठ राहावे आणि प्रेरक कार्य करावे असे मत व्यक्त केले। सूत्रसंचालन सारंग पाटील सर यांनी केले। निवृत्ती दळवी यांनी आभार मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।